श्री किष्किंधाकांड श्री एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण श्री भावार्थ रामायण किष्किंधाकांड अंतरंग राम लक्ष्मण वाटचाल करीत पुढे किष्किंधा नगरीकडे निघाले. सुग्रीवाचे ऋषभमुख पर्वतावर वास्तव्य होते. तो बलशाली होता. त्याची कीर्ती सर्वत्र पसरलेली होती. त्यामुळे त्या वनात येणाऱ्या कोण्या धाडस करत नव्हते. श्रीराम लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन आलेले पाहून तो घाबरून गेला. त्या दोघांना पाहून सुग्रीवाला वाटले की वालीने मुद्दाम आपणास मारावयास या दोघांना पाठवले असावे. त्यामुळे तो गुहेत जाऊन बसला. सर्वच वानर सेना घाबरली आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. सुग्रीव गुहेत गेल्यावर त्याचे चारही प्रधान नळ, नीळ, जांबवंत, हनुमंत हे त्याच्याकडे आले. हनुमंताने सुग्रीवाला भीतीचे कारण काय ते विचारले. सुग्रीवाने सांगितले की 2 धनुर्धारी आलेले पाहून मी गुहेत आलो आहे. हनुमंताने सुग्रीवास सांगितले की मी त्या दोघांची माहिती घेऊन येतो, तरी तुम्ही परवानगी द्या. तुमच्या सुग्रीवाची माहिती घेऊन येण्यास परवानगी दिली. ते दोघे महावीर दिसतात. घरी अत्यंत नम्रतेने त्याची माहिती काढून आणा असे सुग्रीवांनी हनुमंतास सांगितले. हनुमंताने उड्डाण केले. हनुमंताने अंगी प्रचंड शक्ती होती. हनुमंताचे एके दिवशी अंजली मातेला विचारले असते, माझा खरा स्वामी कोण आहे? त्यावेळी अंजनी मातेने सांगितले की तुझा जन्मताच लंगोटी आहे. हे जो अंतर्ज्ञानाने ओळखेल तो तुझा खरा स्वामी आहे हे असे जाणावे. हनुमंताने उड्डाण करून श्रीराम लक्ष्मणाकडे आगमन केले. एका झाडाखाली श्रीरामाने विश्रांती सुरू होते. त्या झाडावर हनुमंत घेऊन बसले. त्यावेळी श्रीराम लक्ष्मणास म्हणाले, झाडावरील हनुमंताची लंगोटी जन्मताच आहे. हनुमंताचे हे उद्गार अंताने ऐकून हनुमंताला वाटले हे दोघेजण दुःखी दीन आहेत, तेव्हा हे माझे स्वामी असे बरे असतील. हनुमंताने रामाला आपण जन्मवृत्त विचारला. रामाने आपला वृत्तांत सांगितला. हनुमंताने ठरवले की आता आपण याची परीक्षा घेऊया. हनुमंताने एक प्रचंड शालवृक्ष त्या दोघांच्यावर फेकला. लक्ष्मण मारण्यास सरसावला. रामाने लक्ष्मणास थांबवले आणि झोपेतूनच बाण सोडून त्या झाडाचे तुकडे बनविले. हे पाहून हनुमंताला काही प्रचंड दगड मारण्यावरती टाकले. रामाने एका बाणाने त्या प्रचंड दगडाचे चूर्ण केले आणि हनुमंताला त्या बाणाच्या पिसाऱ्याने आकाश फिरविले. आकाशात हनुमंत आल्यावर वडील वायुदेवाने त्यास सांगितले, श्रीराम हे कैवल्य नायक आहेत. तू त्यांची परीक्षा पाहू नकोस. तू त्यांना शरण जा. ते तुझे स्वामी आहेत आणि आयुष्यभर त्यांची सेवा कर. त्यावेळी हनुमंताला पटले की खरोखर श्रीराम माझे स्वामी आहेत. हनुमंताने पुन्हा त्या झाडाजवळ येऊन हात जोडून श्रीरामाला क्षमा मागितली. त्यावेळी रामाने सांगितले की एक पिंड या अंजनीच्या हाती पडला. तो प्रसाद म्हणून हनुमंत होय. हनुमंत हा संपूर्ण पिंड आहे, त्यामुळे त्याची अंगी प्रचंड शक्ती आहे. हे ऐकून लक्ष्मण व हनुमंतास आनंद झाला. हनुमंताने ठरवले की आयुष्यभर याचे दास बनून आपण याची सेवा करावी. लक्ष्मणाप्रमाणे हनुमंताही रामाची सेवा करू लागला. साख्य भावामुळे हनुमंताची कीर्ती अजामर झाली. शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून आजही सर्वत्र हनुमंताची पूजा करण्यात येते. हनुमंताने रामाचे प्रेमाचे नाते जोडले. सुग्रीवाची पत्नी व राज्य वालीने पळवून नेले आहे ही कथाही सांगितली. सुग्रीव व आपले सख्य झाले तर वालीचा पराजय करण्यास आपली मदत मिळेल आणि सुग्रीवही आपल्याला कार्यास मदत करू शकेल. हा विचार ऐकून रामाला आनंद झाला. सीतेच्या शोधासाठी सुग्रीव व वानरसेनेचा आपणास आवश्यक उपयोग होईल हे जाणले. रामाने हनुमंतास सुग्रीव व वालीचे पूर्ण आयुष्य विचारले. तसेच किष्किंधाचे राज्य आता कोणाकडे आहे हे देखील समजून घेतले. अगस्ती ऋषींच्याकडून ऐकलेली सविस्तर कथा हनुमंताने राम लक्ष्मणास कथन केली. रामाने हनुमंतास सुग्रीवाला सुखी करण्याचे आश्वासन दिले. रामाने सुग्रीवाला भेटीसाठी बोलाविले. हनुमंताने सुग्रीवाला सर्व वृत्तांत सांगितला. सुग्रीवाला अतिशय आनंद झाला. श्रीराम आपल्याबरोबर असतील तर आपला विजय निश्चित होईल हे त्यांनी जाणले. सुग्रीव श्रीराम लक्ष्मण यांच्या भेटीसाठी आले.
श्रीरामाला पाहता सुग्रीवाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. सुग्रीवाने आपण शरण आलो आहोत, आपल्याला सहकार्य करावे असे सांगितले. रामाने त्याला उठून प्रेमाने आलिंगन दिले. दोघेही मैत्री निश्चित झाली. सर्वांना आनंद झाला. श्रीरामाची कथा सुग्रीवाने समजून घेतली. त्यावेळी सुग्रीवाला एक गोष्ट सुचली आणि ती त्याने रामाला सांगितली. श्रीराम, नळ, नीळ, जांबवंत, हनुमान आणि मी एकदा ऋषमुख पर्वतावर बसलो असताना राम लक्ष्मण धावा असा एक आक्रोश येऊ आला. रावण त्या स्त्रीला घेऊन वेगाने जात होता. त्या स्त्रीचे आपले दागिने खाली टाकले. ते नेमके हनुमंताच्या हाती पडले. मारुतीने तात्काळ आकाशात उड्डाण केले, परंतु रावण त्या स्त्रीस घेऊन समुद्रमार्गाने तात्काळ लंकेकडे गेला. त्यामुळे हनुमंताला परत यावे लागले. हे सीतेसंबंधीचे वृत्त ऐकून रामाला आश्चर्य वाटले आणि सीतेला रावणानेच पळवून नेले हे त्यांनी निश्चित जाणले. हनुमंताने ते अलंकार श्रीरामापुढे आणले. श्रीरामाने ते अलंकार आपल्या हृदयाशी धरले. राम शोकाकुल झाला. रामाची ही अवस्था पाहून सुग्रीवही दुःखी झाला. त्याने रामास सीतेचा शोध आवश्यक लावू असे आत्मविश्वासाने सांगितले. रामाने देखील वालीबरोबर युद्ध करून तुझी पत्नी परत आणू असे आश्वासन दिले. प्रारंभी तुझ्या पत्नीचा शोध घेऊ, शत्रूचा पराजय करून आणि नंतर माझ्या पत्नीचा शोध निघू असे रामाने सुग्रीवाला सांगितले. त्यानंतर सुग्रीवाने वालीचा पराक्रम सांगितला. महिषासुराचा ज्येष्ठ पुत्र दुदुंभी याच्या वालीने कसा वध केला याचे वर्णन केले. त्या दुदुंभीचे कलेवर जो कोणी उचलेल त्या वालीचा वध करू शकेल असे मातंग ऋषींनी भविष्य वर्तविले होते. वालीचा समोरून कोणीही वध करू शकत नाही हे देखील सांगितले. दुदुंभीच्या कलेवर एका हाताने उचलून फेकण्याचे आसन रामाने सुग्रीवाला दिले. सुग्रीवाने सख्य भावामध्ये वैर का निर्माण झाले हे सांगितले. ऋषमुख पर्वतावर आल्यावर वालीचा मृत्यू होणार होता म्हणून वाली इकडे येत नव्हता. त्यामुळे सुग्रीव ऋषमुख पर्वतावर येऊन राहिला होता. मातंग ऋषींनी सांगितले होते की जो कोणी दुदुंभीचे प्रचंड शरीर उचलून फेकून देईन आणि वनातील 7 ताडवृक्षाचा एकाच वेळी छेद करीन त्याच्या हातून वालीचा वध होऊ शकेल. रामाने दोन्ही गोष्टी मान्य केल्या होत्या. रामाने एका हाताने दुदुंभीचे कलेवर उचलून लांब फेकून दिले आणि आपल्या बाणाने 7 ताडवृक्षाचे एकाच वेळ छेदन केले. हे पाहून सुग्रीवाला अतिशय आनंद झाला. सुग्रीवाने जाणले की वालीचा वध हा रामाच्या हातूनच निश्चित होणार. श्रीरामाला हा महापराक्रमी पाहून सर्व वानरसेनेला अतिशय आनंद झाला आणि महान आश्चर्य वाटले. आता श्रीराम बरोबर असल्यामुळे वालीशी युद्ध करण्यास उत्सुक झाला. त्याची सर्व भीती आता संपलेली होती. श्रीराम व लक्ष्मण यांना बरोबर घेऊन सुग्रीव वालीशी युद्ध करण्याकरता किष्किंधा नगरीत आला. त्याने वालीला युद्धाचे आवाहन दिले. वाली सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी आला. त्या दोघांच्या मध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. त्याच वेळी श्रीरामाने आड राहून धनुष्यास बाण देखील लावला होता. तरी देखील वाली व सुग्रीव हे दोघेही दिसणेस सारखे होते म्हणून रामास बाण मारता येईना. चुकून सुग्रीवाचा बाण लागून आपल्या हातून वध होऊ नये म्हणून राम बाण सोडण्यास तयार नव्हते. वालीच्या मोठ्या प्रहाराने सुग्रीव ऋषमुख पर्वतावर मूर्छित येऊन पडला. श्रीरामाने आपणास मदत का केली नाही असे सुग्रीवास वाटले. त्यावेळी रामाने तेथे येऊन त्याला धीर दिला आणि सांगितले की तुम्हा दोघांमधील मला फरकच कळला नाही. मी धनुष्याला बाण लावला होता पण सोडणार तरी कसा. आता पुढील युद्धात तुझ्या गळ्यात गजकमळाची माळ घालतो आणि मला वाली कोण कळेल आणि त्याबरोबर बाण मी सोडेन. वालीला ठार करता येईल. सुग्रीव रामाच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा वालीबरोबर युद्धास आला. वाली युद्धास निघाला. त्यावेळी त्याची पत्नी तारा हिने सांगितले की राम सुग्रीवाच्या पाठीमागे उभा आहे. त्याने आजपर्यंत बलाढ्य राक्षसांना देखील ठार केले आहे. तरी तुम्ही युद्ध करण्यास जाणे योग्य नाही. वाली अहंकारी होता, त्यामुळे तो न भीता युद्धास अहंकाराने गेला. पुन्हा वाली व सुग्रीवाचे महाभयंकर रणकंदन सुरू झाले. दोघेही तुल्यबळ होते. दोघांचाही पराक्रम महान होता. कोणी कोणाचा हा जाईना. वालीला
सुग्रीवाशी युद्ध करता येईना, त्यामुळे त्याने आकाशात उड्डाण केले. ती योग्य संधी साधून रामाने एक बाण वालीला मारला. त्या बाणाने घायाळ होऊन वाली जमिनीवर बेशुद्ध पडला. वालीने रामाला विचारले, आपण मला का मारले? मी कोणता गुन्हा केला होता? त्यावेळी रामाने सांगितले, तू सुग्रीवाची पत्नी रुमा हिला पळवून नेले. हा अधर्म होय. तो दोष नाहीसा करण्यासाठी तुझा उद्धार व्हावा म्हणून मी तुझा वध केला आहे. वालीचा प्राण आता कंठाशी आला होता. त्याने आपला पुत्र अंगद याला रामाच्या पायावर घातले आणि युद्धात सहाय्यासाठी याचा उपयोग करून घ्यावा असे सुचवले. रामाच्या हस्ते मृत्यू येणार म्हणून वाली आनंदात होता. रामाने राम नाव घेत वालीने प्राण सोडला. वालीचा देह सोडल्यावर पत्नी तारा हिने अतिबरोबर सहगमन करण्याची तयारी केली. वृद्ध स्त्रीने वियोग केला म्हणून रावणाचा वध करून आपण लंकेतून अयोध्येत यावेळी काळ सीतेबरोबर आपणास राज्य करता येणार नाही. सीता वनात जाईल. मला जसे आता दुःख भोगावे लागते तसे आपणालाही दुःख भोगावे लागेल. श्रीराम हे अवतारी आहेत. हे कळल्यावर ताराचा राग शांत झाला. रामाने सांगितले की सुग्रीवा राज्याभिषेक करून अंगदाला यवराज्यपद देण्यात यावे. लक्ष्मणाने सुग्रीवाचा राज्याभिषेक केला. अनेक ऋषीमुनी आले. सप्तसागरातील पवित्र तीर्थाने सुग्रीवाचा किष्किंधा नगरीत राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यावर सुग्रीव, अंगद, लक्ष्मण मंगलवाद्यांच्या गजरात रथातून श्रीरामाकडे आले. श्रीरामाचा जय जयकार करून त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. श्रीरामाबरोबर सीतेचा शोध घेण्यासाठी येण्यास कबूल केले. इकडे राज्य मिळाल्यावर सुग्रीव राज्याच्या विलासात होता. आपल्या स्त्रीला आसक्तीने गुंतलेल्या होता. रामाबरोबर सीतेचा शोध घेण्यास जावयाचे आहे हे तो विसरून गेला होता. हनुमंतानेही सुग्रीवाला रामाच्या सहाय्यासाठी वचन दिल्याचे स्मरण करून दिले. तरीही सुग्रीव विलासात रममाण झाला होता. शेवटी लक्ष्मण क्रोधायमान होऊन सुग्रीवाकडे आला. त्यावेळी सुग्रीवाने डोळे उघडले. सुग्रीव लक्ष्मणाला शरण आला आणि आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. तसेच सुग्रीवाने लक्ष्मणाची पाद्यपूजा केली. सर्व सैन्यासह सुग्रीव श्रीरामाजवळ आला. त्याला प्रेमाने आलिंगन देऊन तो म्हणाला, या सर्व विशाल सेनेसह मी तुमच्याबरोबर येईन आणि सीतेची सुटका करून देईन. एवढी प्रचंड सेना पाहून राम लक्ष्मणास आनंद झाला. नल, नील, जांबवंत, अंगद सर्वत्र आपले घेऊन श्रीरामाच्या सहाय्यासाठी आले होते. सोबत महान शक्तिशाली बलवान हनुमंत देखील होता. वालीचा पराजय करण्यास हनुमंत सामर्थ्य का नव्हता हे अगस्त्य ऋषींनी सांगितले. श्रीरामाची भेट झाल्यानंतरच तुझ्या अंगची शक्ती प्रगट होईल असे देवांनी हनुमंतास वरदान दिले होते. एवढेच बोलून अगस्त्य ऋषी रामाची आज्ञा घेऊन आपल्या आश्रमात परत आले. आता रावणाकडून सीतेची सुटका करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली. 10 दिशा विशाल वानरसेना पाठवण्याची रामाने आज्ञा केली. रावण असेल तेथून त्याला शोध करावा व सीतेची सुटका करावी. या पद्धतीने सुग्रीवाने सर्व वानरसेनेची रचना केली. सुग्रीवाने आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले आणि सर्व जणांनी सीतेच्या शोधासाठी सुरुवात केली. सीतेला कसे ओळखावयाचे याची सर्व माहिती सुग्रीवाने श्रीरामाकडून समजावून घेतली आणि त्या पद्धतीने सर्व माहिती वानरसेनेला दिली. हनुमंतांना देखील श्रीरामास सीतेला असे ओळखले हे समजून घेतले. श्रीरामाने हनुमंतास सांगितले, ज्या वृक्षाखाली सीता बसलेली असेल तेथे वृक्ष, पशुपक्षी, जल हे सुद्धा राम नामाचा जप करत असतील. हनुमंताने विचारले, श्रीरामा, मी हे सर्व जरी जाणले तरी देखील मी रामाचा दूत आहे हे सीता कसे ओळखू शकेल? रावणाच्या मायावी रूपामुळे माझ्या देखील मायावी रूप आहे असे सीतेला वाटेल. सीता माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हे हनुमंताचे उद्गार ऐकून श्रीरामाने आपल्या हातातील मुद्रिका हनुमंताकडे दिली. या मुद्रिकेमध्ये सीता निश्चितच तुला ओळखेल असे आश्वासन दिले. बाकीचे सारे सैन्य ठिकाण गेले व ते सुग्रीवाकडे परत आले आणि त्यांनी सांगितले, आम्ही 10 दिशांना
शोध घेतला, परंतु सीता कोणीकडेच दिसली नाही. श्रीरामाने सर्वांना समजावून सांगितले की ज्या दिशेला रावणाने सीता पळवून नेली त्याकडे कोणी गेले नाही. दुसऱ्या दिशेला जाऊन काय उपयोग, असे बोलून रामाने सर्वांना शांत केले. त्यामुळे सर्व वानरसेना पुन्हा एकत्र झाली. हनुमंत, नल, नील, जांबवंत अतिशय वेगाने दक्षिण दिशेस निघाले. त्यावेळी ते एका ओसाड जंगलात येऊन पोचले. सर्व वानरगणांनी तेथे येऊन पोचले. त्या ठिकाणी खावयास फळं देखील नव्हती, झाडांना कोड्या पालवा देखील नव्हत्या. तेथे दुसरीकडे जाण्यासाठी मार्ग देखील दिसेनासा झाला. ते वन शापामुळे ओसाड असे झाले होते. याची कथा हनुमंताने सर्वांना सांगितली. दंडकारण्यात 10 वर्षाचा एक मुलगा होता. तो अतिशय विद्वान होता. तो आपल्या अनेक प्रश्नांची विद्वान ब्राह्मणांना त्रास देत असे. त्यामुळे तेथील सर्व वनदेवतांनी त्याला ठार मारून टाकले. तो ऋषीपुत्र ब्रह्मराक्षस झाला. हे पाहून दंडकारण्यांनी त्या वनाचा शाप दिला हो की तुमच्याकडे फूल फळे येणार नाहीत. ओसाड अवस्थेत तुम्हाला सदैव राहावे लागेल. तो वालीपुत्र अंगद याला खाणीस आला. अंगदाने त्याला एका तडाख्यात ठार केले. ब्रह्मराक्षसाचा मृत्यू होताच तो शापमुक्त झाला. त्याला उत्तम गती प्राप्त झाली. आपल्या मुलाचा उद्धार झाल्यामुळे दंडक ऋषींनी ते ओसाड वन शापमुक्त केलं. आता सर्व ओसाड भाग संपून गेला. वानरसेना भुकेने व्याकुल झाली होती. त्यांना पिण्यास पोटभर पाणी देखील नव्हते. मारुती पाणी शोधू लागला. हनुमंताला एक बीड दिसले. त्यातून काही पक्षी फळे खाऊन बाहेर पडत होते. हनुमंताने आपले जाणले की येथे निश्चितच पाणी असणार. त्यांना वानरसेनेला बीड मोठे करण्यास सांगितले आणि आतमध्ये सर्वांनी प्रवेश केला. आत अतिशय अंधार होता. कोणालाही काही दिसेना. एकमेकांचे हात धरून सर्वजण चालत होते. वानर सैन्याच्या अंगात आता त्राण शिल्लक नव्हता. अशावेळी हनुमंताने आपले पिताश्री वायुदेवताचे स्मरण केले. त्यांनी सर्वत्र प्रकाश निर्माण केला आणि त्यामुळे सर्वांना मार्ग दिसू लागला. सर्वांनी हनुमंताबद्दल आदरभाव व्यक्त केला. वानरसेना आता प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल करू लागली. पुढे हनुमंत होता. पुढे त्यांना सर्व गोष्टी सुवर्णमय दिसल्या. येथील पक्षी देखील सुवर्णमय रंगाचे होते. या बिळातील निर्जन जागेत कोणीही माणूस दिसत नव्हता. एखाद्या हनुमंताला एक मंदिर दिसले. त्या मंदिरात एक तेजस्वी कुमारिका तपश्चर्या करत होती. हनुमंताने तिला नमस्कार करून विचारले, हे कुमारी, तू कोण आहेस? येथे तुझे कोणी का दिसत नाहीस? तू या जागेत अशी आलीस? हे ऐकून कुमारिकेला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, या ठिकाणी देव दानवा देखील येता येत नाही. एवढी वानरसेना आली कशी काय? तुम्ही रामभक्त आहात का? हनुमंताने सांगितले, आम्ही रामभक्त आणि रामाचे सेवक आहोत. हे ऐकून कुमारिकेला हनुमंताने स्कार्फ घातला. मनोभावे सर्वांना वंदन केले. तिने आपला सर्व वृत्तांत कथन केला. त्या तापसी सुवर्ण पात्रातून मधुर फळे आणली आणि सर्व वानरसेनाला दिली. त्याचबरोबर थंड मधुर फलही सर्वांना दिले. सर्वजण ताजेतवाने झाले. हनुमंताला त्या तापसीला सांगितले, सर्व सुग्रीवाचे सैन्य असून आम्हाला रामचंद्राची पत्नी दक्षिण दिशेला शोधण्यासाठी पाठवली आहे. रामचंद्राच्या क्षितिजला रावणाने पळवून नेले आहे. आम्हाला पश्चिम दिशेस जावयास आहे. आम्हाला मार्ग कळेना, म्हणून आम्ही सर्वांना मार्ग दाखवा. तापसीने क्षणभर वानरसेनेला डोळे बंद करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वानरसेना डोळे बंद केले आणि थोड्या वेळात डोळे उघडले. समोर प्रचंड सागर दिसला. सागरात अनेक लाटा हेलावत होत्या. त्यांचा मंजूळ आवाज येत होता. अशा वानरसेना आता हनुमंत त्या सागराच्या किनाऱ्यावर उभे राहिले. ही अद्भुत घटना पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. समुद्राच्या लाटा जशा उसळत होत्या त्याचप्रमाणे वानर सैन्याच्या उदयातील भाव उसळत होते. समुद्र अतिशय मोठा होता. हे पाहून सर्व वानरसेना विचार केला की आपण आता पलीकडे जावयाचे कसे. सर्व वानरसेना कुशासनावर बसून प्रायोपवेशनासाठी बसली.
त्याच वेळी जटायूचा बंधू संपातीने पाहिले. समुद्राच्या तीरावर अनेक वानर आलेले दिसले. संपातीला तीरावर येण्याचे लोकांना खाण्याची सवय होती. त्या सर्वांना आता आपणास खावयास मिळणार, तो आनंदात होता. प्रचंड संपातीला पाहून वानरसेना थोडा देखील घाबरली नाही. हे पाहून संपातीला आश्चर्य वाटले. वानर सैन्याच्या मुखातून रामनामाचा जप सुरू होता. संपातीला कळले की हे काही सामान्य वानर नाही. संपातीने वानरसेनाला रामाची माहिती विचारली. त्यावेळी आनंदाने त्याला सांगितले, आम्हाला मी लवकर खाऊन टाक. संपाती म्हणाला, मी आपणास खाऊ शकत नाही, कारण आपल्या मुखातून रामनाम प्रगट होत आहे. हनुमंताने संपातीला पूर्व कथा सांगितली. त्यावेळी संपातीने सर्व गोष्टीचा खुलासा केला. आमचे कश्यप कुळ, सूर्याच्या सारथी अरुण याचे 2 पुत्र, एक जटायू आणि दुसरा मी संपाती. एकदा आमच्या दोघा भावांमध्ये सूर्याकडे कोण लवकर जातो अशी पैज लागली. जटायूला सूर्याची फारच उष्णता लागली व तो मागे पडला. मी पुढे निघालो. मला गर्व झाला आणि त्यामुळे सूर्याच्या जवळ जात असताना माझे पंख जळून गेले. मी मोठ्याने ओरडून ठोकलो. ती आरोळी ऐकून आमचे पिताश्री कळवळले. त्यांनी सूर्याची प्रार्थना केली. सूर्याने अरुणाला सांगितले की जो माझ्यासमोर नम्र होऊन राहतो त्यालाच माझ्याकडून त्रास होत नाही, परंतु गर्वाने जो माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो त्याला मी भस्मास करतो. हे दोघे तुझे पुत्र होते म्हणून वाचले, तरी तुझ्या पुत्राचे उद्धार होण्यासाठी मी वरदान देतो. सीतेला पळवून नेताना रावणाचा जटायू प्रतिकार करेल आणि रामाच्या हातून मरण येऊन त्याला सद्गती प्राप्त होईल. रामभक्ताच्या मुखातून रामनाम ऐकून त्याला पंख फुटतील. हा आपला सर्व वृत्तांत संपातीने वानराला सांगितला आणि हनुमंताला जटायूची माहिती सांगितली. जटायूचा उद्धार केलेला हनुमंत कथन करतात त्याप्रमाणे श्रीराम वालीचा वध करून सुग्रीवाला बरोबर घेऊन आणि प्रचंड वानरसेना घेऊन सीतेच्या शोधासाठी निघाले आहेत याची कल्पना देतात. सुग्रीवाने 1 महिन्याच्या आत सीतेचा शोध घेण्याचे सांगितले होते. ती मुदत संपून गेली. हा विशाल सागर बघून सर्व वानरसेना हताश होऊन सागर किनारी बसली आहे. हे ऐकून हनुमंताला संपातीने लोटांगण घातले आणि वानरसेनाला सांगितले की प्राण त्याग करू नका. सीतेचा योग्य मार्ग मी तुम्हाला कथन करत आहे. सीता या सागराच्या पलीकडे आलेल्या लंकेच्या अधिक अशोक वनात आहे. ती रामनामाचा सतत जप करत आहे. जर मला पंख असते तर मी सीतेला आणली असती, रावणाला देखील ठार केले असते. हनुमंताजवळ सीतेची सर्व माहिती संपातीने सांगितली. हनुमंतासारखा रामभक्ताचा सहवास लाभल्यामुळे संपातीला पुन्हा 2 पंख फुटले. त्याचा सर्व अहंकार नाहीसा झाला. त्यामुळे त्याचा उद्धार झाला. सीता नेमकी कोठे आहे हे ऐकून हनुमंताला आणि सर्व वानरसेनाला आनंद झाला. सर्व वानरसेना समुद्र पार कसा करणार हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी मोठमोठ्या वानरसेनेला ते पार जाणे शक्य नव्हते. त्यावेळी हनुमंताने सांगितले की लंकेत जावे. अशोक वनात सीतेला शोधतो, रावणाचा त्रास देऊन येतो, सीतेची भेट घेऊन तिला श्रीराम येतील असा निरोप देतो. सीतेला आणण्याची रामाची आज्ञा नसल्यामुळे मला सीतेला आणता येत नाही. आपण सर्व वानरगणांनी तोपर्यंत शांत राहावे. हनुमंताने आपले शरीर प्रचंड मोठे बनवले. आपण पुच्छ जमिनीवर मोठ्याने आपटले. त्यामुळे मोठा आवाज झाला. सर्वजण घाबरून गेले. मारुतीने श्रीरामाला मोठ्या जयजयकार केला आणि उच्च उड्डाण केले. वरती आकाश आणि खाली समुद्र पाणी होते. सागर मोठा असल्यामुळे मारुतीच्या विश्रांतीसाठी हे मध्ये विघ्न आले आहे असे समजून त्याने आणखी उंची उडी जाण्यास सुरुवात केली. मौनांक पर्वतही उंच होऊ लागला. मौनांक पर्वताने हनुमंताला विनंती केली, तू रामभक्त असल्यामुळे तुझ्या चरणाचा मला स्पर्श व्हावा म्हणून मी उंच होत आहे, तरी तुझ्या चरणाचा स्पर्श कर. हनुमंताला
जाणवले की आता आपण मौनांक पर्वताला शरण स्पर्श केले पाहिजे. हनुमंताने मौनांक पर्वताला चरण स्पर्श करताच तो मौनांक पर्वत हळूहळू लहान होऊ लागला. हनुमंताच्या बळाची परीक्षा घेण्यासाठी वाटेत अनेक संकटे निर्माण झाली. धनु नामक सुरसा राक्षसीन मारुतीच्या मार्गात विघ्न निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू लागले. आपल्या विशाल मुखाने तिने मारुतीला गिळण्याचा प्रयत्न केला. मारुतीने लहान रूप धारण केले आणि राक्षसीच्या मुखात प्रवेश केला. ती राक्षसीन कश्यप पत्नी दानवाची माता धनु आहे हे हनुमंताच्या लक्षात आले. आपले पिता वायू याची धनु ही सपत्नी माता आहे, म्हणून त्या सुरसा राक्षसीचा वध करू नये अशी ठरवून हनुमंत तिच्या कानावाटे बाहेर आले. आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता हनुमंत कानातून बाहेर आलेला पाहून सुरसा राक्षसीला आनंद झाला. सुरसाने हनुमंतास आशीर्वाद दिला. तुझ्या सीतेचा शोध घेता येईल आणि राम लक्ष्मणाचे मिलन करून तू सृष्टीभर रामराज्य निर्माण करू शकशील. सुरसा राक्षसींचा आशीर्वाद देऊन हनुमंत पुढे निघाला होता. त्यावेळी सिंहिका नावाचे राक्षसीन हनुमंताला गिळण्यासाठी समोर आले. हनुमंताने तिच्या मुखात प्रवेश केला आणि नखाने तिचे पोट फाडून त्यातून तो बाहेर आला. सिंहिका राक्षसीचा वध झाला. पुढे रावणाने घरघर पत्नी क्रूंच्या हिला पडलंकेचे राज्य दिले होते आणि अनेक राक्षसांना तिच्या सहाय्यासाठी ठेवले होते. हनुमंताने पडलंकेवर उडी मारताच सर्व जणांना मोठा धक्का बसला. सर्व राक्षसांनी बाहेर आल्या आणि त्यांनी हनुमंताला घेरून टाकले. क्रूंच्या राक्षसीने हातात शस्त्र घेतले आणि हनुमंतास म्हणाले, आता मी तुला ठार करणार आहे. हनुमंताने सांगितले, त्यापेक्षा मला तू संपूर्णपणे गिळून टाक. हनुमंताचे म्हणणे क्रूंच्या राक्षसीला पटले आणि तिने हनुमंताला गिळले. हनुमंताचे तिचे काळीज पकडले आणि काळीज घेऊन तो बाहेर आला. त्यामुळे ती राक्षसीन मृत्यू पावली. बाकी सर्व सैन्याला आपल्या शेपटीच्या आधारे हनुमंताने समुद्रात बुडवून टाकले. एक राक्षसीन शिल्लक राहिली होती. तिने सांगितले, रावणाची लंका मागे राहिली आहे. हनुमंत परत फिरले आणि रावणाच्या लंकेत पोचले. आपल्या शेपटीच्या तडाख्याने आरंभी रावणाचा विजयस्तंभ मोडून टाकला. हे पाहून सर्व राक्षस आकांत तांडव करू लागले. रावणाने सीतेस लंकेत आणल्यापासून राक्षसांच्या समोर अनेक संकटे उभी राहिली होती. रावणाच्या अधर्मामुळे रावण स्वतः मरण ओढवून घेणार आहे आणि आम्हालाही त्रास होणार आहे, असे सर्वजण आपापसात बोलत होते. त्यानंतर हनुमंताने नाना तऱ्हेची मायावी रूपे धारण केली. त्यांनी सीतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हनुमंत आता केतकी वनात येऊन पोचले. हनुमंत महाराज की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.